अकोला महानगरपालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजताच भारतीय जनता पक्षाने प्रचाराचा गिअर वाढवला आहे। जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आकाश फोंडकर सोमवारी शहरातील विविध प्रभागात झंझावती दौरा करणार असून नागरिकांशी थेट संवाद साधत निवडणूक प्रचाराला धार देणार आहेत। संवाद सभामुळे महापालिकेत भाजप सत्तेचे दारे उघडणार आहेत। भाजप राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पालकमंत्री फुंडकर प्रभाग क्रमांक 3, 4, 8, 9, 10, 14, 15 आणि 19 आणि 20 मध्ये भेटी देत मतदारांशी थेट संवाद साधणार आहेत। उमरी येथील सुरुची हॉटेल परिसरात नागरिकांशी संवाद तर डाबकी रोडवरील प्रभाग 8 मधील राजकमल हॉटेल समोर पालखी मार्गावर जाहीर सभा हे या दौऱ्याचे प्रमुख आकर्षण असणार आहे। गेल्या काही वर्षात अकोल्यात झालेली विकास कामे तसेच आगामी काळातील विकासांचा आराखडा मांडत अकोल्याचा विकास हाच आमचा ध्यास या भूमिकेतून पालकमंत्री विरोधकांवर जोरदार टीका करण्याची शक्यता आहे। महापालिकेतील भाजपची कामगिरी आणि भविष्यातील संकल्प यावर ते काय भूमिका मांडतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे। भाजपच्या या आक्रमक प्रचारामुळे निवडणूक रिंगणातील इतर पक्षांमध्ये हालचाली वाढल्या असून पालकमंत्र्यांच्या संवाद सभांना मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भाजप कार्यकर्त्यांनी केले आहे। देशात आणि राज्यातील सत्तेची मोठी मदत अकोल्यात महापालिका भाजपची सत्ता स्थापन झाल्यावर होणार आहे। आपल्याला एवढीच विनंती करेल की 15 तारखेला भरघोस मतदान आपण करा। या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा, त्यांना भरभरून आशीर्वाद द्या आणि अकोल्यात एक ऐसा विजय या निवडणुकीत द्या की भविष्यात कोणी उभं राहायचे विचार केला नाही पाहिजे। असं चांगलं मतदान, भरभरून मतदान या सर्व उमेदवारांना द्या।